नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे रागिनी पटवर्धन म्हणत असते की हे घर माझं आहे आणि मी या घरची राणी आहे राणी. तेव्हा भूमी म्हणते, कोण? तू या घरची राणी आहेस? कशावरून ग? कशावरून तुला इतका विश्वास आहे की तू या घरची राणी आहेस? हे घर माझं आहे, कळलं ना? आमचं आहे हे घर आणि तुझं या घराबरोबर असलेलं नातं तू कधीच तोडून टाकलेस. त्यामुळे तू या घरची आता कुणीच नाही आहेस. आत्ताच्या आत्ता या घरातून चालू पड. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुला काय सांगितलं हे ऐकू आलं नाही का? हे घर माझं आहे आणि मी या घरची मालकीण आहे. त्यामुळे आता या घरची राणी असल्यामुळे इथे माझा राज्याभिषेक सुरू आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय राज्याभिषेक? असं कुठलं राज्य जिंकलेस ग तू? तेव्हा रागिनी म्हणते, हे घर म्हणजे माझ्यासाठी एक राज्यच आहे आणि ते मी जिंकले आणि म्हणूनच आता माझा इथे राज्याभिषेक सुरू आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे घर तू जिंकलेलं नाही आहेस, उलट या घरातून तुझी आता जाण्याची वेळ आलेली आहे. हे घर, ही प्रॉपर्टी, हे सगळं तू नेहमीच बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहेस, पण प्रत्येक वेळेला तू तोंडावरती पडलेली आहेस. हे सगळं आहे ना, कष्टाने कमावलं असतंस ना तर यापेक्षाही तुला मिळालं असतं, पण तू कष्टाने कमवायला गेली नाहीस, तर तू हे सगळं बळकवायला गेलीस, दुबाडायला गेलीस. त्यामुळे यातलं तुला काहीही मिळणार नाही आहे. त्यामुळे आता गप्प बसायचं आणि या घरातून निघून जायचं. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या हे काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? आत्तापर्यंत तू आम्हाला सगळ्यांना, या घराला किती त्रास दिलास हे तू विसरली असशील, आम्ही विसरलो नाही आहे. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा इथे तोंड वर करून या घरामध्ये आली आहेस आणि म्हणतेस की हे सगळं तुझं आहे म्हणून, आणि आम्ही ते मान्य करू असं वाटलं तुला? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, तू माझ्या अपूर्वाचा खून केलास, मारून टाकलंस तिला. मला तर असं वाटतंय ना, तुझासुद्धा खून करून टाकावा, माझ्या अपूर्वाच्या मृत्यूचा बदला घ्यावा. पण कसं आहे ना, कायदा, न्यायव्यवस्था यांसारख्या सुद्धा गोष्टी अस्तित्वात आहेत आणि मी जर असं केलं ना तर माझ्या अपूर्वाला ते आवडणार नाही. कायद्याचं उल्लंघन केलेलं तिला सहन होणार नाही, म्हणून मी आत्तापर्यंत शांत आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, यांना तर प्रत्येक वेळेला हिसकावून घेणं, लुबाडणं, मारणं एवढंच तर जमतं ना यांना. यापेक्षा उलट यांना काय करता काय येणार आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाहीतर काय, इथे आता प्रत्येक वेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना मारणारी तू काय ग लोकांच्या भावना समजून घेणार? तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, आत्तापर्यंत एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तुझी अक्कल ठिकाणावरती आलेली नाही आहे ना? अजून तुझी अक्कल वाकडी ती वाकडीच नाही का? आता तरी सुधार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्तापर्यंत आम्ही माणुसकी जपली आहे ना म्हणून, नाहीतर कधीच तुला या घरातून आहे ना हकलून दिलं असतं. अजून आम्ही आमची मर्यादा सोडलेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते की आकाश, या बाईसाठी तुला मर्यादा ओलांडायची नाही आहे. अरे हिची लायकी आहे का तेवढी? मी मर्यादा माझी सोडणार आहे. मर्यादा त्या लोकांसाठी राखून ठेवायची असते जे लोक त्या योग्यतेचे असतात. या अशा गुन्हेगार लोकांसाठी नाही. मी तिला सोडणार नाही आहे. चल आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो, चल. आणि भूमी इथे आता रागिनी पटवर्धनाला हाताला धरून तिला घरातून हकलून देणार असते, पण तेवढ्यातच रागिनी काय करते, भूमीलाच धक्का देते आणि घरातून बाहेर काढते. तेव्हा आकाश म्हणतोय, आत्या तुझी हिंमत कशी झाली भूमीला धक्का द्यायची आणि तिला घरातून बाहेर काढायची? हां, हे घर आमचं आहे हे तू विसरली आहेस का? आम्ही या घराचे मालक आहोत, तू कुणी नाही आहेस आमची. तेव्हा रागिनी म्हणत असते, कोण म्हणालं तुम्हाला? कोण म्हणालं की मी कुणी नाही आहे? या घराची मालकीण आता मी आहे. मी राणी आहे या संपूर्ण साम्राज्याची. त्यामुळे तुम्ही या घरामध्ये 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. चला रे चला, सगळेजण आत्ताच्या आत्ता चालते व्हा. फक्त एक संधी देते तुम्हाला इथून जिवंत जाण्याची. जर तुम्हाला जिवंत जायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं आणि लगेचच्या लगेच इथून निघून जायचं. नाहीतर मी कशा पद्धतीने तुम्हाला इथून घालवेन सांगू का? तुम्हाला सगळ्यांना इथे आत्ताच्या आत्ता मारून टाकेन, मुर्दे पाडेन तुमच्या सगळ्यांचे. आणि खून पचवणं या रागिनी पटवर्धनला किती छान पद्धतीने येतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मला खून पचवता येतात, तुमच्यासारखं नाही आहे रे. इथे खोट्या खुनामध्ये अडकवायला गेले तरीसुद्धा त्यातून कसं बाहेर पडायचं हे तुम्हाला कळत नव्हतं. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, आम्हाला कसं कळणार?
त्याची प्रॅक्टिस तर तुम्हालाच आहे ना. आम्ही तर साधी माणसं आहोत, तुमच्यासारखे गुन्हेगार नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, तोंड बंद करायचं आता आणि चला चला आताच्या आता इथून बाहेर पडा चला. तेव्हा सगळेजण म्हणतात, हे घर आमचं आहे, आम्ही कुठेही जाणार नाही. आमच्या घरातून बाहेर काढणारे तुम्ही कोण? तेव्हा इथे तुम्ही कुठल्या पुराव्यांच्या आधारे म्हणताय की हे साम्राज्य तुमचं आहे, हे घर तुमचं आहे, हे घर आमचं आहे, माझी प्रॉपर्टी आहे ही. तेव्हा तिथे आता पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा म्हणते, 1 मिनिट थांबा, पुरावे हवेत ना तुम्हाला? मी तुम्हाला पुरावे देते. हे घे, ही घे घराच्या प्रॉपर्टीची फाईल, बघ त्याच्यामध्ये असलेले पेपर बघ. तेव्हा आता आकाश ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि ती उघडून बघतो. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की बघितलंत ना, ही संपूर्ण प्रॉपर्टी आईंच्या नावावरती आहे आणि त्याच्यावरती असलेल्या सह्या कुणाच्या आहेत बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा तू तू सुद्धा अजून सुधारलेली नाही आहेस का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मी का सुधारू? आकाश आणि भूमी, आत्तापर्यंत तुम्ही जो काही मला आणि माझ्या नवऱ्याला त्रास दिला होतात ना, त्याचा वचपा एक ना एक दिवस तर मला काढायचाच होता. आता बघितलंत ना, या घरातले कुणी नाही आहेत तुम्ही. हे संपूर्ण घर आईंच्या नावावरती आहे आणि माझ्यासुद्धा, मी सुद्धा या घरची मालकीण आहे. तेव्हा मानसी म्हणते, काय म्हणजे पौर्णिमा तू सुद्धा या कटामध्ये सामील आहेस? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो, मी आणि आई आम्ही दोघींनी मिळून तुमचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. काय तुम्ही माणसं आहात रे? तुमच्याबरोबर 7 वर्ष चांगलं वागण्याचं जे काही नाटक केलं ते तुम्हाला कळलंसुद्धा नाही. काय रे बलदेव, अथर्व, मानसी, तुम्हाला कुणालाच कळलं नाही ना आमचं नाटक? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चव्हाण आणि गायकवाड हे दोघे जण प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात. इथे आता चव्हाण म्हणत असतो की सर, त्या माणसाचा पत्ता सापडलेला आहे ज्याने एव्हिडन्स रूमला आग लावली होती. म्हणजे ती कशी काय कळली? तर तो इलेक्ट्रिशियन होता आणि त्याला कामानिमित्त बोलावलं होतं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, त्याने काय केलं होतं, अशा काही तारा त्याने बाजूला काढल्या होत्या, जी वायर असते त्याच्या तारा अशा काही त्याने बाजूला काढल्या होत्या की ते कनेक्शन चालू झाल्या झाल्या तिथे पेट घेईल आणि तिथे आग लागेल. आणि ही गोष्ट आहे ना चव्हाणांच्या लक्षात आलेली असते की आपण एव्हिडन्स रूममध्ये जे काही इलेक्ट्रिशियनचं काम होतं ते करण्यासाठी या माणसाला बोलावलं होतं आणि त्यानंतरच एव्हिडन्स रूमला आग लावली होती. तेव्हा गायकवाड म्हणत असतो की चव्हाण, या माणसाला लवकरात लवकर पकडलं पाहिजे. जेव्हा आपण या माणसाला पकडू ना, तेव्हाच आपण खरी गुन्हेगार रागिनी पटवर्धन हिच्यापर्यंत पोचू शकतो. कारण मला पूर्णपणे खात्री आहे, एव्हिडन्स रूमला आग लागली नव्हती तर तिला आग लावण्यात आली होती. ही गोष्ट मला सुद्धा समजलेली आहे. कारण का, त्याच्यामध्ये एव्हिडन्स रूममध्ये रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये खूप सारे पुरावे ठेवण्यात आले होते आणि ते पुरावे जळून खाक व्हावे अशी इच्छा तर रागिनी पटवर्धनचीच असेल ना. तेव्हाच मला असं वाटतं की आपण या माणसाला पकडलं पाहिजे. आणि कसं आहे ना, रागिनी पटवर्धनसारखी गुन्हेगार जास्तीत जास्त दिवस बाहेर राहता कामा नये. कारण तिने आत्तापर्यंत खूप गुन्हे केलेत, ती अजून गुन्हे करायला मोकळी होईल. आणि त्याचबरोबर आकाश महाजन यांच्या कुटुंबालासुद्धा तिच्यापासून धोका आहे. तेव्हा या माणसाला पकडून आपल्याला त्याचं स्टेटमेंट घ्यावं लागेल की हे सगळं त्याला रागिनी पटवर्धनने करायला सांगितलं आहे. आणि गायकवाड सर त्या माणसाच्या घराचा दरवाजा नॉक करत असतात, त्याला दरवाजा उघडायला सांगत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी, भूमी सगळेजण भयंकर टेन्शनमध्ये आलेले असतात. संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर हे रागिनीच्या नावावरती कसं शक्य आहे? तेव्हा इथे आता ॲडव्होकेट रावराणे यांना आकाशने बोलून घेतलेलं असतं आणि रावराणे ती फाईल आता 4-4 वेळा चेक करत असतात, वाचत असतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की काय झालं रावराणे, सांगा ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय रावराणे, अहो 4-4, 5-5 वेळा तुम्ही ती साईन चेक करताय, तुम्ही पेपर वाचताय, तुम्हाला काय वाटते ती फाईल आणि ती सिग्नेचर हे सगळं खोटं आहे असं वाटते तुम्हाला? अहो रावराणे, सांगा सांगा तुमच्या माणसाला. बघा ना, ऐकण्यासाठी किती सगळेजण उत्सुक आहेत, किती एक्सायटेड आहेत की त्यांच्या हातातून ही प्रॉपर्टी आता निघून माझ्या नावावरती झाले, ती प्रॉपर्टी माझ्याकडे आले, हे ऐकण्यासाठी त्यांचे कान बघा किती तरसलेत. हे सत्य, ही खूपच मोठी गुड न्यूज तुम्ही तुमच्या माणसांना द्या. मला त्यांचे ते हरलेले चेहरे आणि खचलेल्या माना बघायचे आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन खचल्यानंतर ते लोक कसे दिसत आहेत ना, हे मला डोळे भरून बघायचं आहे. मिस्टर रावराणे, प्लीज तुम्ही सांगा ॲडव्होकेट रावराणे तुमच्या माणसांना
की ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झालेली आहे, मी आहे मालकीन या संपूर्ण साम्राज्याची, तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते की रावराणे, अहो किती वाट बघायला लावाल बिचाऱ्यांना, बघा तिकडे बघा, त्यांना असं वाटतंय कधी एकदा तुम्ही सांगताय की प्रॉपर्टी आपल्या हातातून गेली आहे, सांगा ना मिस्टर रावराणे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की सांगा ना ॲडव्होकेट रावराणे काय झालं, हे प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही चेक केलेत ना, फ्रॉड आहे ना हे सगळं, खोटं बोलते ना ही बाई. तेव्हा रागिनी म्हणत असते आकाश, अरे काय हे, तुला अजूनही असं वाटते की मी खोटं बोलते, अरे तुला माहिती आहे ना ही रागिनी पटवर्धन जुनी खेळाडू आहे रे, ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती काढून माझ्या नावावरती करायला मला वेळ लागणार आहे का सांग बरं. अरे हा डाव्या हाताचा मळ आहे माझा, हे आत्तापर्यंत जे काही मी डावपेच खेळत आले हे तू बघितलेले नाही आहेस का, अनुभवलेले नाही आहेस का. तेव्हा इथे भूमी म्हणत असते नाही हो, त्याच्यामध्ये तर तुम्ही एकदम पारंगत आहात, आम्हाला तर माहितीच आहे, पण तरीसुद्धा आमचा विश्वास बसायला नको का, म्हणून तर आम्ही इथे आमच्या विश्वासातले ॲडव्होकेट रावराणे यांना बोलावले ना, ते जे सांगतील ना त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू, तुम्ही बोलू नका. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो प्लीज रावराणे सांगा ना काय झाले. तेव्हा इथे ॲडव्होकेट म्हणत असतात की हे बघा मिस्टर आकाश आणि मिसेस भूमी, तुम्हाला सांगताना मलासुद्धा खूप वाईट वाटते, पण हे सत्य आहे की ही संपूर्ण प्रॉपर्टी यांच्या नावावरती झाली आहे आणि हे पेपरसुद्धा जेन्युन आहेत, हे सुद्धा सत्य आहे. त्याच्यावरती असलेल्या बलदेवच्या सह्या आणि त्याच्यामध्ये जे काही लिखाण टिपाण आहे त्याच्यावरून हे सिद्ध होतं आहे ही संपूर्ण प्रॉपर्टी रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती झाली आहे. ती आधी पौर्णिमाच्या नावावरती झाली आणि पौर्णिमाने कायदेशीररित्या ती संपूर्ण प्रॉपर्टी रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती केलेली आहे आणि हे सत्य आहे, हे पेपरसुद्धा खरे आहेत. तेव्हा रागिनी म्हणते थँक्यू ॲडव्होकेट रावराणे, खरंच तुम्ही खूप छान वकील आहात, किती छान पद्धतीने समजावून सांगितलं ना. तेव्हा इथे रावराणे म्हणतात की आकाश महाजन आता मी येतो आणि ते आता तिथून निघून जातात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते काय गे पौर्णिमा, लाज नाही वाटली का ग असं वागताना, आतापर्यंत तू सुद्धा इथे साळसूतपणाचा आव आणत कशी चांगली आहेस, कशी तू सुधारली आहेस, इतकी वर्षे हे नाटक करत राहिलीस, तुला लाज नाही वाटली असं करताना. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो पण मला कळतच नाही आहे की ह्या सह्या मी केल्या कधी, म्हणजे हे मी मान्य करतो की सह्या माझ्याच आहेत. तेव्हा भूमी म्हणते दादा त्या सह्या खरंच तुझ्या आहेत. बलदेव म्हणतो हो भूमी, सह्या तर माझ्याच आहेत, पण मला आठवत नाही आहे ग त्या सह्या मी कधी केल्या, मला अजिबात आठवत नाही आहे. तेव्हा इथे आता जोरजोरात पौर्णिमा हसायला लागते. पौर्णिमा हसत असते. तेव्हा बलदेव म्हणतो काय गे पौर्णिमा, तुला काय झालं असं विचित्र हसायला, अशी का हसतेस तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते विचित्र काय त्याच्यामध्ये, अरे हसते मी कारण मी जिंकली आहे ना, मग जिंकल्यानंतर हसायला नको का. अरे कसं आहे ना बलदेव, ह्या सह्या आहेत ना तुझ्याच आहेत आणि खूपच हुशारीने त्या सह्या मी मिळवल्यात रे. रागिनी म्हणते हो का पौर्णिमा, पौर्णिमा त्या सह्या तू कशा मिळवल्यास ग. तेव्हा पौर्णिमा म्हणते आई अहो सांगते सगळं काही सांगते तुम्हाला. तेव्हा पौर्णिमा म्हणते कसं आहे ना बलदेव आकाश, अरे लहान मुलांना मूर्ख बनवणं आहे ना कठीण असतं, लहान मुलं सहजासहजी कधीच इथे मूर्ख बनत नाही, त्यांच्यापेक्षा सोपं तर तुम्हाला मूर्ख बनवणं आहे, तुम्हाला मूर्ख बनवलं मी. अरे बलदेव तुला आठवत आहे का, तुला 2 मुलं आली होती तुझी सही घ्यायला डोनेशनसाठी, अनाथ आश्रममधून 2 मुलं आली होती. तेव्हा इथे बलदेवला आठवतं की त्यांना इथे आता पैसे हवे असतात देणगी म्हणून. तेव्हा बलदेवने एका मुलाला तर पैसे दिलेले असतात आणि नंतर दुसऱ्याही मुलाला दिलेले असतात. तेव्हा दोघांच्याही पेपरवरती सह्या झालेल्या असतात. ते पेपर असतात प्रॉपर्टीचे पेपर आणि ते पौर्णिमाने खोटं बोलून त्याची सही घेतलेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आणि तेव्हा आहे ना मी इथे तुला आणि त्या अपूर्वाला दोघांनाही मूर्खात काढलं होतं, म्हणजे दोघांनाही मी तेव्हा मूर्खच बनवलं होतं आणि तेव्हा घाई गडबडीमध्ये तू सह्या करून मोकळा झाला होतास आणि मग तेव्हाच मी डाव साधला, ती माझ्या नावाने केलेली प्रॉपर्टी मी आईंच्या नावाने केली, कळलं का. तेव्हा इथे आता पौर्णिमाचा हा घाणेरडाने नीट चेहरा बघितल्यानंतर सगळ्यांना भयंकर आता राग आलेला असतो, म्हणजे ही बाई जी 7 वर्ष मी किती सुधारली आहे, मी किती चांगली आहे असं आता नाटक करत होती आणि प्रेक्षकांनो ही तीच बाई आहे जिला इथे भूमीने, आकाशने, मानसीने प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलेलं असतं. त्या अभिजितने कितीसुद्धा कारस्थानं का केली नाही, पण पौर्णिमाला कुणी काहीच बोलत नव्हतं, उलट पौर्णिमा सगळ्यांच्या विरोधात जात होती आणि तरीसुद्धा इथे पौर्णिमा
इतकी नीचपणा करते की ती सगळ्यांना नडते आणि ज्या बाईने तिच्या नवऱ्याचा खरोखर खून केला, त्याला मारून टाकलं, तिला आयुष्यभरासाठी विधवा केलं, त्या बाईला तिने साथ दिली का? तर आकाश आणि भूमी यांच्याकडून ती प्रॉपर्टी हिसकावून घेता यावी म्हणून, त्यांना इथे रस्त्यावरती आणता यावं म्हणून. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पौर्णिमा म्हणते, कळलं का तुम्हाला? मी आणि आई आम्ही या घरचे मालक आहोत, त्यामुळे तुम्ही आता या घरातून निघायचं, चालू पडायचं, कळलं का? तेव्हा बलदेव म्हणत असतो की तू माझ्या अपूर्वाला मारलंस ना, खून केलास ना तिचा, सोडणार नाही आहे मी तुला, कळलं ना, सोडणार नाही आहे. आणि बलदेव आता चाकू घेऊन येतो आणि रागिनी पटवर्धनच्या पोटामध्ये खुपसतो. तेव्हा इथे सगळ्यांना आता खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.